नमस्कार. आज हा बाजरीचा एक पौष्टिक पदार्थ आपण बघणार आहोत. या पदार्थाची मी एक गंमत तुम्हाला सांगते. हा पदार्थ बाजरीचं पीठ दळून आणलं की ताज्या पिठाचा आम्ही बनवतोच. सगळ्यांना तो घरातला आवडतो. वयस्कर मंडळींना तर खूप आवडतो, पण तरुण मुलंसुद्धा आवडीने खातात. मी माझ्या सुनेला एकदा हा पदार्थ दिला. ती ट्रॅव्हल इंडस्ट्रीतली आणि कॉन्टिनेंटल फूडच प्रेफर करणारी. तिने बघितला, एक चमचा खाल्ला आणि मला म्हणायला लागली की तुम्ही इटालियन रेझोटा केला आहे का? मी एक सेकंद विचार करून तिला म्हटलं हो, जमला ना मला? ती म्हटली हो, मस्त जमला आहे. तर थोडक्यात काय, नावात काही नाही. मी तिला तो इटालियन रेझोटा म्हणूनच देते आणि बाकीचे आम्ही बाजरीची पेज किंवा बाजरीची खीर किंवा बाजरीचा घाटा असं काहीही म्हणून खातो. तर इतका पौष्टिक पदार्थ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो कसा करायचा, त्याच्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला दाखवते आता. तुम्ही पण तो घरी नक्की बनवा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा. चला मग आता आपण बघू कसा करायचा ते. त्याच्यासाठी काय काय लागतं आणि कसं करायचं ते मी आता तुम्हाला दाखवते. कढई आपण तापायला ठेवली आहे. त्याच्यात 2 चमचे तूप घालू. 2 चमचे तूप घालू आणि हे बाजरीचं अर्धी वाटी पीठ आहे ते त्याच्यात आपण खमंग भाजून घेऊ. इकडे मी पाणी गरम करायला ठेवलंय. पीठ चांगलं भाजलं गेलं आहे. हे बघा, अगदी सैल व्हायला पाहिजे, लाल भाजलं गेलं पाहिजे. मग आपण त्याच्यात हे पाणी टाकू. गुठळ्या होऊ नाही द्यायच्या त्याच्या. पाणी अगदी उकळतं नाही टाकायचं, थोडं कोमटच टाकायचं, म्हणजे मग गुठळ्या नाही होत. हे बघा, असं एकसारखं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यातल्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या. आता आपण या पातेल्यात अजून थोडंसं पाणी टाकू. त्याच्यात हा गूळ टाकू. गूळ 2-3 चमचे गूळ आहे, उकळत्या पाण्यात टाकायचा तो. आणि हे थोडे जिरे आणि एकत्र केलं आहे मी, ते या पाण्यातच टाकायचं. आणि थोडंसं मीठ टाकायचं, अगदी थोडंसं. चवीला पण नाही, अगदी थोडंसं मीठ टाकायचं त्या पाण्यात. आणि हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि मग ते याच्यात ओतायचं. हे आपण ओवा, जिरे आणि गूळ घातलेलं उकळलेलं पाणी आता याच्यात ओतू. आणि हे सगळं व्यवस्थित हलवून 5 मिनिट उकळू देऊ. ओवा, जिरे, मीठ आणि गूळ याची चव या बाजरीच्या खिरीमध्ये किंवा पेजीमध्ये खूप जास्त छान लागते. झालं, हे व्यवस्थित शिजला उकळून.
की आपली ही बाजरीची पेस्ट तयार आहे. तर गॅस बंद करू. ही सर्व कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आता. सर्व करताना ही अशी बाजरीची पेस्ट बाउलमध्ये घे. थोडंसं दूध टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा आपला बाजरीचा पौष्टिक पदार्थ तयार आहे. अप्रतिम चवीचा हा पदार्थ तुम्ही एखाद्या संध्याकाळी किंवा सकाळी ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता. कधीही केला तरी तो खूप छान वाटतो. हा आपला बाजरीचा पेज म्हणू शकता, घाटा म्हणू शकता किंवा इटालियन रेझोटा म्हणू शकता. काहीही म्हटलं तरी हा पदार्थ अतिशय चविष्टच लागतो. तरुण मंडळींना देताना तुम्ही त्याचं वेगळं नाव द्या, कॉन्टिनेंटल, म्हणजे मग त्यांना आवडेल. आणि एकदा नक्की करून बघा, घरातल्यांना खुश करा.